मी तर शिवजयंतीला व्याख्यानाला जातो, 6 राज्यात जाणं झालं माझं राजांचे विचार घेऊन. मला प्रत्येक ठिकाणी हेच पाहायला मिळालं महाराज. राजांच्या समोर डीजे लावायचा नको ते भांगार गाणे लावायचे, आणि राजाला तर पिऊन, बरं का डॅड, पिऊन धमकी देतात राजाला. पिऊन, राजे राजे तुमचा पहिला मळ आपण राजे तुम्ही पुन्हा एकदा जन्माला या. राजाच्या मातीमध्ये तुम्ही जन्माला आलात, राजे त्याच मातीत आम्ही जन्माला आलो. राजाची ज्या मातीमध्ये जन्म लिहून राजा तुम्ही स्वराज्य निर्माण केलं, राजे त्याच मातीत आम्ही जन्म लिहून कुठेतरी वारकरी संप्रदायाची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. राजा कुठेतरी तुमच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करतो, पण कुणीतरी आमच्या भावकीतला, आमच्याच घरातला, आमच्याच रक्तातला, आमच्याच गावातला, आमच्या धर्मातला येतो. आमचा शेजारचा कुणीतरी येतो, आमच्या टंगडे घालून आम्हाला कोसळून पाडतो. राजा एकदा का आम्ही कोसळून पडलो, मग मात्र नव्याने उभा राहण्याची ताकद ना आमच्या मनगटात, ना आमच्या पायात, ना आमच्या मस्तकात. त्यामुळे आमच्यावर एक उपकार करण्यासाठी एक करा, राजे तुम्ही पुन्हा एकदा जन्माला या. हो राजे तुम्ही या ना जन्माला, आम्ही हाय तर तंबाखूला चुना लावायला. या जन्माला, कारण स्वराज्य निर्माण तुम्हीच करावं. अरे तुम्ही निर्माण केलेल्या स्वराज्याची वाट आम्हीच लावावी. आजही विज्ञान युगामध्ये राजांना का बोलावं लागतंय माहितीये? जाऊ दे आता, विषय काय राजकारणात शिरवतोय त्याच्यामुळे ते मला बोलावा का नाही प्रश्न पडतोय. मग एखादा म्हणतो मग ते कसं काय आशने असन, मग तसन कसं काय, अवघड असतंय सरपंच, तुम्ही नवीन सरपंच झाले. हा लोक आम्हाला म्हणतात कीर्तनकाराने राजकारणात बोलायचं काय कारण आहे. राजकारणात एकच सांगू का, कीर्तनकाराने राजकारण बोलायला पाहिजे का नाही याच्यावर माझं फक्त एकच मत आहे. राजकारण आमच्या श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने केलं का नाही? नेताच होते ना, द्वारकेचा राणा कोणाच्या घरी होते, पण काय होतं, राजाच होता ना. श्रीराम प्रभू दशरथ राजाचा मुलगा, मला वडिलाच्या शब्दासाठी तिकडे गेले, पण माघारी आल्यावर त्यांनी राजकारणच केलं नाही, यानी की राज्य सांभाळलं ना. मग जर आमच्या देवानी जर राज्य केलं, तर आमच्या देवानी केलेलं राज्य, आमच्या राजाने केलेलं राज्य आम्ही कीर्तनात का सांगू नये? हा फक्त ज्यांनी देश उघडून खाल्ला त्यांच्या वचपात्या करायची काही गरज नाही. याच्यावर फक्त एकच वाक्य बोलेल, एकच वाक्य. अधिकारी माणसांनी, हॅलो, अधिकारी माणसांनी जर जरा थोडं कमी खाल्लं ना, तर देशातली महागाई 0 मिनिटात कमी होईल.